झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात आघाडी सरकार असलं तरी दोन्ही काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। संधी मिळताच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जातोय। सिंचन प्रकरणावरून अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्र्यांसाठी आगामी काळ कसोटीचा ठरणार आहे। सिंचन प्रकरणी आरोप झाल्यानंतर अजित पवारांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर अजित पवार बचावात्मक पवित्रा घेतील असं त्यांच्या विरोधकांना वाटलं होतं, पण काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं। मंत्रिपद सोडल्यानंतर ते अधिकच आक्रमक झाले आणि त्याची प्रचिती अकोल्याच्या जाहीर सभेतून त्यांच्या कार्यकर्त्यांना आली। अजित पवारांनी थेट काँग्रेसवरच शरसंधान केलं। भोगळे साहेब, प्रकाश सोळंकी साहेब, बबनराव पाचपुते साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे, कारण तुम्ही सरकारमध्ये आहात। हो ना, आता सरकारमध्ये ते मी आहे का? तुम्ही सरकारमध्ये आहात, एकदा तो व्हाईट पेपर लोकांच्या समोर घेऊन द्या। सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी केली आहे आणि तेच राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलंय। प्रसिद्धी माध्यमांनी सिंचन घोटाळा लावून धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली। या सगळ्या प्रकरणात काँग्रेसनं गप्प राहणं पसंत केलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राजीनामा दिला खरा, पण त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलं। आघाडी सरकारमध्ये सगळं काही अलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या लपून राहिल्या नाहीत। तिथे मला तर वाटतं ते कोळशाचं फिरशाचं सगळं येत होतं, ते काय तिकडे डायव्हर्ट होण्याकरता आमच्यावर घातलं काय तुम्हाला? भाषणाच्या ओघात अजित पवार सारं काही बोलून गेले। उगीच आम्ही एखादी भूमिका घेतल्यानंतर काहीतरी वेगळे वाकडे आरोप करायचे, चर्चा करायच्या, लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची, हे कुठेतरी धंदे बंद झाले पाहिजेत। त्यांना कळत करवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालं। आम्ही पण नवीन कार्यकर्ते, आम्हालाही वाटायचं की आपण पण चांगल्या प्रकारचं काम करावं, परंतु अलीकडच्या काळामध्ये काही जण जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या टीकेचा रोख स्पष्ट होता। पूर्वीच्या काळामध्ये गॅस सिलेंडर किती होता? गेल्या महिन्यात 400 रुपयाला मिळायचा, अहो ह्या महिन्यात झाला ना 800 रुपये। काय कुणी काय करू शकलं? डिझेल किंमत गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात 5 रुपयांनी नाही वाढली, वाढली की नाही? मग तिथं कोण काय बोलत नाही। राज्यात आघाडीचं सरकार असलं तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सोडली जात नाही। महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हेच पाहायला मिळालंय। सिंचन प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली आणि दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला ठिणगी पडली। अजित पवारांनी याच प्रकरणातून राजीनामा दिला असला तरी आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी तर ठरणार नाहीत ना, अशी भीती काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जातीये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।